आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की फोटो फ्रेम विथ टसल्स कसे बनवायचे। तर माझ्याकडे हे केकचं बोर्ड जे असतं खालचा बेस, तर ते होतं पडलेलं, तर ते मी घेतलं। त्याचा जे पेपर असतो गोल्डन कलरचा पेपर होता तो मी काढून घेतला आणि याला कलर केला। तर मी ऑरेंज आणि येलो कलर मिक्स करून आधी कलर करून घेतला एक सिंगल कोट, आणि त्यानंतर ऑरेंज रेड आणि येलो मिक्स करून हा कलर करून घेतलेला आहे। तर ॲक्रेलिक कलर मी इथे दिलेला आहे। आता याला सुकण्यासाठी ठेवून देऊ बाजूला। तर हे सुकतंय तोपर्यंत आपल्याला टसल्स बनवायचे। तर टसल्स बनवण्यासाठी तुमच्याकडे जर जुनं क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड असेल ना, तर त्याचा पण वापर करू शकता। माझ्याकडे हा कंगवा होता छोटा त्याच साईजमध्ये, तर तो मी इथे घेतलेला आहे। तर याला ऊल जे आहे आपला, कुठलाही कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। मी इथे मरून कलर घेतलेला आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याला आपल्याला हे ऊल गुंडाळून घ्यायचं आहे। तर हे 50 काउंट करायचेत, 50 वेळा म्हणजे हा ऊल या कंगव्याला असा गुंडाळून घ्यायचा आहे। जर क्रेडिट कार्ड किंवा कार्डबोर्ड वगैरे वापरणार असेल तुम्ही, तर त्यालासुद्धा असंच गुंडाळून घ्यायचं आहे। आता हे काढून मध्ये आपल्याला नॉट टाकायची आहे। तर मी इथं खाली एक तुकडा कट करून ठेवला होता। तर व्यवस्थित टाईट नॉट बांधून घ्यायची आहे, डबल गाठ द्यायची इथे, आणि एक साईडने टाईट पकडून दुसऱ्या साईडने कात्रीने एकदम टाईटमध्ये कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर सर्व हे गोळा करायचं व्यवस्थित, आणि खालचे जे आहेत एक्स्ट्रा दोरा आलेला तो कट करून टाकायचा। तर त्यानंतर आहे ना, वरच्या साईडला सेम कलरचा किंवा दुसरा कुठला कलरचा सुद्धा तुम्ही दोरा गुंडाळू शकता। मी सेम कलर घेतला आहे। 4 ते 5 वेळा राऊंड करून गुंडाळून घ्यायचा टाईटमध्ये एकदम, आणि त्यानंतर त्याला त्या दोऱ्याने सुद्धा गाठ मारून घ्यायची, डबल गाठ द्यायची, आणि एक्स्ट्रा आलेला दोरा कट करून घ्यायचा आहे। आणि वरती जो आपला दोरा मगाशी जो बांधलेला होता, तर तो देखील दोरा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। तर अशाच पद्धतीने मी इथे मरून कलरचे 10 आणि एक थोडासा पिंकिश मरून असा कलर आहे हा, तर हा कलर एक मी 5 बनवून घेतले। तर मला नंतर व्हिडिओमध्ये मी दाखवेल, हे मला छोटं वाटत होतं, मी आणखी नंतर बनवले होते एक्स्ट्रा। तर हा जो आपला बोर्ड होता केकचा, ज्याला आपण कलर केला, तो वाळलेला आहे। आता याला डेकोरेट करून घेऊयात। तर माझ्याकडे रेडीमेड फुलं होती, तर फेविकॉलच्या मदतीने आपण याने चिटकून घेऊयात। आता हे जे आहेत हे कळी टाईप फुलं आहेत, लांब आहेत थोडेसे, त्याचे जे देठ ते कट करायचे आहेत, आणि त्यानंतर मी दोन्ही बाजूंना हे चिटकवून घेणार आहे। हे झालं की आता मोती घेतलेले आहेत मी, हाफ कट मोती। हे मोती देखील मी कडेला, संपूर्ण कडेला चिटकून घेणार आहे। तर मोती नसेल तुमच्याकडे, तुम्ही लेस वापरू शकता, किंवा माझ्याकडे एक गोटापट्टी लेस आहे, या पद्धतीची लेस तुम्ही वापरू शकता, किंवा तुमच्याकडे जर पिस्ताचे जे उरलेली सालं असतात, तर ते देखील तुम्ही इथे चिटकवून त्याला कलर करू शकता। खूप छान दिसणार आहे ते सुद्धा। तर फेविकॉलचे डॉट देत जायचे आणि एक एक मोती, हाफ कटवाला मोती इथे चिटकवत जायचं आहे। आता हे सगळं सुकून द्यायचं आहे आपल्याला। वाळलं पूर्ण की त्यानंतर आपल्याला याच्यावरती फोटो चिटकून घ्यायचा आहे। तर मी इथे माझ्या मुलींचाच फोटो घेतलेला आहे। फोटो खराब होऊ नये म्हणून माझ्याकडे जो क्लीन रॅप पेपर असतो ना आपल्या किचनमध्ये, तर तो घेतला, त्याच्यावरती मी फोटो ठेवला, आणि त्याच्या 4ही बाजूच्या आतल्या साईडनं फोल्ड करून घेतल्या, आणि त्यानंतर डबल टेपच्या मदतीने हे बोर्डवरती मी चिटकून घेतलं। आता हे झालं की जे टसल्स आपण बनवलेले आहेत, तर त्याला आपल्याला एकामध्ये एक गुंफून घ्यायचं आहे, ओवून घ्यायचं आहे।
तर मी ऊलचाच दोरा घेतला, त्याला थोडंसं नेल पेंट लावली आणि त्यानंतर मी ही सुई ओवून घेतली. तुम्ही फेविकॉल जरी लावला थोडासा कडेला टोकाला आणि थोडं वाळून दिलं ना तरीसुद्धा ती सुई त्यातून ओवता येईल तुम्हाला. तर ओवल्यानंतर एक मरून कलरचा आणि एक लाईट कलरचा असे आणि परत मरून कलरचा या पद्धतीने मी ओवून घेतले आणि हे 3 ओवल्यानंतर सगळ्यात शेवटी 2 मोती टाकायचे. तर अशा पद्धतीने मी एकदाच ओवून घेतल्यानंतर त्यामध्येच सगळे एकसाथच मी ओवून घेते जे टसल्स आपण बनवलेले आहेत ते, आणि त्यानंतर ते सेपरेट कट करायचे आहेत. तर दाखवते मी तुम्हाला पुढे कसं. आधी मी हे 3 ओवून घेतले, खाली डार्क, मध्ये लाईट, नंतर डार्क आणि 2 मोती. तर याच पद्धतीने डार्क, लाईट, डार्क आणि मोती असं करत मी संपूर्ण टसल्स ओवून घेतले. आता मला किती साईज पाहिजे त्यानुसार मी एक कट करून घेणार आहे. तर काय करायचं, आपण जे फोटो लावलेला फ्रेम आहे ती वरती ठेवायची आणि त्याच्या खाली कितपत पाहिजे त्या पद्धतीने आपण हे दोरे कट करत जायचे. कट केल्यानंतर इथे बघा सगळ्यात शेवटी जे आहे खालच्या बाजूनं तिथे गाठ मारून घ्यायची आहे, म्हणजे ती सटकणार नाही. मारल्यानंतर शेवटी जे उरतं आहे छोटासा तुकडा तो कट करून घ्यायचा आणि ते आतल्या साईडला घालून द्यायचं आहे, म्हणजे ते बाहेर दिसणार नाही. तर या पद्धतीने केलं. हे 3 एकाखाली एक आले आणि वरती 2 मोती. तर मला आता कशी साईज हवी आहे, किती हवी आहे ती तिथे धरायची, पकडायची आणि त्यानुसार ठरवायचं. आता हे बघा, हे बॅक साईडला मी इथे पेनच्या साहाय्याने ना मार्क करून घेतलेत, तुम्हाला दिसत असेल. आणि आता हे ठेवून घ्यायचं आहे की तुम्हाला कितपत हवं आहे, काय साईज हवी आहे, कुठल्या साईजपर्यंत हे छान दिसेल ते बघायचं आणि त्यानुसार ते दोरे तेवढे लांब आपण कट करून घ्यायचे. आणि मास्किंग टेप आहे असेल तुमच्याकडे, मास्किंग टेपच्या मदतीने किंवा सेलो टेपने किंवा डबल टेपने तुम्ही हे चिटकवू शकता दोरे इथे. तर बघा या पद्धतीने ठेवून घ्यायचे. आता इथेच मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मी हे 10 मरून कलरचे आणि 5 ते लाईट कलरचे बनवले होते. तर मला हे खूप छोटंसं वाटत होतं, त्यामुळे मी आणखी एक्स्ट्रा एक साईडला कडेला एक लाईट तयार केली होती नंतर टसल्स बनवून, आणि ते देखील चिटकवलं होतं. तर आता मी तर मास्किंग टेपनी हे चिटकवून घेते आहे सगळं बॅक साईडनी. हे झालं की आता परत पुढच्या साईडने आणखी तुम्हाला डेकोरेशन काय करावं असं वाटते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता, जे तुम्हाला सुचेल. तर माझ्याकडे जे छोटे छोटे फुलं होते ते मी पुन्हा इथे खाली 2-2चं बंच करून लावून घेतलेले आहेत. त्यानंतर हे सुकून द्यायचं आहे आता आपल्याला. आणि ह्याच्या जी बॅक साईड आहे ना, तर अडकवण्यासाठी मी इथे काय केलं, जे एमसील होतं ते एकमेकांना छोटे छोटे जे तुकडे घेऊन मिक्स केलं आणि ते चिटकवून दिलं. सुतळी माझ्याकडे कलरफुल होती तर ती मी तिथे लावून घेतलेली आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही तसंच लावून घ्या. आणि त्यानंतर जे फोटोचे जे कोपरे आहेत तिथे माझ्याकडे ह्या पद्धतीचे मोती होते हाफ कटवालेच, तर ते मी लावून घेतले 4ही कोपऱ्यांना. तर ते खूप छान दिसायला लागलं. तर याच पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा आणखी तुम्हाला काही आयडिया असतील तर त्यानुसार तुम्ही करू शकता. तर माझं इथे फोटो फ्रेम विथ टसल्स किंवा ड्रीम कॅचर पण त्याला तुम्ही म्हणू शकता, फक्त त्याला आपण फोटो फ्रेम पण बनवलेली आहे. तर या पद्धतीने हे छान वॉल हँगिंग तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.